नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या मराठी पॉडकास्टमध्ये. मित्रांनो, आजचा एज्युकेशनल पॉडकास्ट खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांसाठीच, कारण शिक्षण संस्थेमध्ये काम कशा प्रकारे चालतं आणि आपल्या मराठी उद्योजकांनी पण म्हणू शकतो किंवा एक मराठी व्यक्तींनी शिक्षण संस्थेला कोणत्या लेवलला नेलं आहे याची आपल्यासमोर एक ताजं आणि टवटवीत उदाहरण म्हणजे शार्दूल जाधवर. शार्दूल जाधवर यांचं जाधवर इन्स्टिट्यूट पुण्यासारख्या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम करत आहे. त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉलेजेस आहेत, इन्स्टिट्यूट आहेत, तसेच शाळाही आहेत. शार्दूल जाधवर यांनी युवा संसद नावाची एक संस्थेचीही स्थापना केली आहे, ज्यामधून युवांना राजकारणामध्ये संधी मिळाली पाहिजे यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ते प्रयत्न करत आहेत. तर आज त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा हा जीवन प्रवास आणि जाधवर इन्स्टिट्यूट याबद्दल पूर्ण माहिती. एके टॉक्स. शार्दूल सर, नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला तर एके टॉकच्या मराठी पॉडकास्टमध्ये? खरं तर ही आनंदाची बाब आहे की मला या आपल्या पॉडकास्टमध्ये येता आलं. आपलं नाव आणि ज्या पद्धतीनं आपण आपला ब्रँड तयार केलेला आहे, खरंच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण या कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केलं आणि मला या कार्यक्रमाला येता आलं. कोणत्याही मराठी व्यक्तीनं अशा पद्धतीनं पुढं जावं ही प्रत्येक व्यक्तीसाठी फारच अभिमानाची गोष्ट असते प्रथम. आणि दुसरा मुद्दा आहे की सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे सकारात्मक. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे की आज आपल्याला माहिती असेल की जसं IPL आहे, IPL मध्ये फार तळागाळातील टॅलेंट हे पुढे आलं आणि मग आता ते देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये गाजवण्याचं काम करतायत. IPL मधूनच आलेलं टॅलेंट सध्या इंडियन क्रिकेट टीम मध्ये सुद्धा काम करताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्यामुळं आपला चॅनल असेल किंवा अनेक युट्यूब चॅनल्स असतील, याच्यामधून फार तळागाळातील ओरिजिनल टॅलेंट, खरे हिरे बरोबर जे लपलेले होते ते पुढे आले आणि त्यातूनच एक आपण आहात. आणि त्याच्यामुळं नक्कीच आपल्याला आमच्या कायमच शुभेच्छा असतील. धन्यवाद सर. सर, फार छान वाटलं स्वतःबद्दल कौतुक ऐकून. अर्थातच ते सर्वांनाच आवडतं सर. सर, काय सांगताल सर की म्हणजे मी तुमचा जीवन प्रवास ऐकला आहे, पाहिलं पण आहे बऱ्याच पॉडकास्टमध्ये, इंटरव्ह्यूजमध्ये, किंवा तुम्ही जे काही कार्य करताय मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात असो किंवा देशात असो, फार मोठ्या प्रमाणात हे कार्य चालू आहे. काय सांगताल सर? प्रत्येक म्हणजे एक आईवडिलांची इच्छा असते की आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, बरोबर? कसे होते ते दिवस ज्यावेळेस तुम्ही स्कूल म्हणा किंवा कॉलेज म्हणा, ज्यावेळेस तुमचं जे शिक्षण चालू होतं त्यावेळेस काय स्वप्न पाहिली होती आणि कसं होतं ते आयुष्य? मला लहानपणाच्या गोष्टी जर एकंदरीत लक्षामध्ये घेतल्या, मला फक्त आईसोबत घालवलेले क्षणच मला सगळेचे सगळे आठवतात. ओके. वडिलांसोबत माझ्या फारच तुरळक आठवणीत, फार म्हणजे फार तुरळक आहेत. आपण जर म्हणलात की 100% किती तर 0.001%. मी तर कितीतरी वेळेला आईला असं विचारलं की बाबा नेमकं कुठं असतात आणि काय करतात? ती सांगायची नाही, ते काम करतात, त्यांना बरेच कामं असतात. आणि मी झोपल्यानंतर ते यायचे, मी उठायच्या आधी ते निघून जायचे, कारण नोकरी करत करत बिझनेसेस करणं, सामाजिक कार्य करणं, आणि ते फार उत्तम वक्ते आहेत. त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज असतील, लहुजी वस्ताद असतील, त्याच्यानंतर विविध थोर महात्मे असतील. आता त्यांचं एक 4-5 दिवसापूर्वी एक पुस्तकही त्यांचं लिखित त्याच्यामध्ये प्रकाशित झालेलं आहे. जवळपास 21 महापुरुषांबद्दल त्यांनी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, 21 लोकांबद्दल. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फार मला तुरळक त्यांचा सहवास त्याच्यामध्ये लाभला. परंतु लहानपण कसं गेलं तर आम्ही फार म्हणजे आमचे वडील 1986 साली पहिल्यांदा पुण्यामध्ये आले. आल्यानंतर ते स्वारगेटच्या बस स्टँड वरती राहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेसला माझा जन्म 1995 साली झाला, त्यावेळेसलाही काही त्यांची लगेच परिस्थिती अशी बदललेली नव्हती. त्याच्यामुळं गरिबी काय असती आणि म्हणजे तिथून प्रगती व्हायला चालू झाली तशी. म्हणजे मला काय जास्त झळाया त्याच्या बसलेल्या नाहीत.
त्याच्यामुळं तरी ह्या सगळ्या गोष्टी, काटकसरपणा, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. आणि आमच्या वडिलांचं जे शिक्षण झालेलं आहे, ते शिक्षण त्यांनी म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी आमच्या वडिलांनी क्रांतीवीर नावाची संघटना स्थापन केलेली होती. आणि गावामध्ये, मराठवाड्यामध्ये वडजी नावाचं अत्यंत छोटंसं गाव, ज्याचं त्यावेळेसला 700-800 काहीतरी जनसंख्या होती. आता शिकते कुठेतरी 1200 पर्यंत पोहोचलेली आहे. तर त्यावेळेसला गाव स्वच्छता अभियान असेल, गावामध्ये थोर महात्मे आणून विविध कार्यक्रम घेणं असेल, गावामध्ये म्हणजे मला ते नेहमी सांगतात की त्यांनी एक महाराजांना आमंत्रित केलेलं होतं आणि त्या महाराजांसोबत एक तिकडे डिबेट कॉम्पिटिशन होती की हे जे आहे नॉनव्हेज चांगलं आहे का वाईट आहे, आणि ते गावाने सायंटिफिक रिझन्सनी ते प्रूव्ह करायचं. जर महाराजांनी ते अख्ख्या गावाला पटवून सांगितलं की नॉनव्हेज वाईट आहे, अख्ख्या गावानं नॉनव्हेज सोडायचं. ओके. आणि जर नसेल, जर महाराज हारले तर हा. महाराजांनी नॉनव्हेज चालू करायचं. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीचे कार्यक्रम असेल, गावामध्ये लाईट आणण्याचं काम असेल, रस्ते आणण्याचं काम असेल, शाळा आणण्याचं काम असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये केलेल्या होत्या. बरोबर. आणि त्याच्यामुळं मग ज्या वेळेसला ते पुण्यामध्ये म्हणजे यायच्या आधी आमच्यावरती सावकाराचं फार मोठ्या प्रमाणावरती जास्त कर्ज होतं. आणि मग आपल्याला माहिती की सावकार म्हणजे कसं टोमणे मारणं. गावामध्ये ज्या वेळेसला आमच्या आजोबा विशीतून चालले, त्यावेळेसला इशीतून जात असताना त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा म्हणले एकतर गावगुंड होईल, नाही तर तो पुढारी होईल. जे काही शिक्षणाची लक्षणं दिसत नाहीत. आणि त्यावेळेसला आमचे वडील घरी आल्यानंतर आमचे आजोबा म्हटले की बाबा, अरे सावकार तर असं सांगत होता आपल्याला खायला काय नाही, आणि तू जर हे अशी कामं करत असला, बरोबर. सावकार तर म्हणतोय तू तर गुंड होशील किंवा पुढारी होशील, असं तू नोकरी केली पाहिजे. त्यावेळेसला आमच्या वडिलांनी त्यांना जाऊन सांगितलं की तुमच्या घरात जेवढी लोक आहेत ते जेवढं शिक्षण घेतील त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण मी घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेसला त्यांचं वय होतं 17. एमकॉम, MA, LLM, MPM, DTL, DLL, LW, GDCA अँड PhD. एवढं सारं शिक्षण, आपल्या वडिलांचा झालेला अपमान हा लक्षामध्ये घेता आमच्या वडिलांनी, आमच्या आजोबांचं निधन 1997 साली झालं, परंतु त्यांच्या वयाच्या 50व्या वर्षापर्यंत, आता त्यांचं वय 63 आहे 2025 मध्ये, त्यांच्या वयाच्या 50व्या वर्षापर्यंत त्यांनी शिक्षण घेत राहिले, कारण त्यावेळेची गोष्ट त्यांच्या मनामध्ये अजूनही होती. बरोबर. आणि त्याच्यामुळं माझं बालपण सगळ्या गोष्टी घालवत असताना मला हे आदर्श माझे वडीलच होते, कारण त्यांनी खाल्लेल्या खस्ता, त्यांच्या सगळे झालेले हाल, सगळ्या गोष्टी मी जेवढं काय मला जमेल तेवढं सांगितल्यामुळे आणि पाहिल्यामुळे हे सगळं मला माहिती होतं. त्यामुळं मी ज्या वेळेसला लहान होतो त्यावेळेसला मीही तेवढं शिक्षण घेतलं पाहिजे, मी त्यांच्या पद्धतीनं बनलं पाहिजे, याच गोष्टी माझ्या मनामध्ये होत्या. अर्थातच शार्दूलजी काय सांगताल तुमच्या शिक्षणाबद्दल, अभ्यासाबद्दल? कुठपर्यंत तुम्ही तुमचं शिक्षण कंप्लीट केले का अजूनही अभ्यास चालू आहे? नाही, माझा अजूनही अभ्यास चालूच आहे. मी आता PhD करतोय. असं म्हणू शकतो की एक नाही का, म्हणजे अभ्यासाला काही अंत नाही. हो, नाही त्याला तुम्ही जेवढं शिक्षण घ्याल तेवढं कमी आहे. मी शिक्षण माझं स्कूलिंग माझं 10वी पर्यंतच रॉयल रोजेस इंग्लिश मिडियम स्कूल, वडगाव बुद्रुक या ठिकाणी झालं. 11वी-12वी मी BMCC महाविद्यालयातून केलं, आपल्या याला डेक्कनच्या तिकडे आहे ते. त्याच्यानंतर 12वीच्या नंतर मी BSL LLB ILS लॉ कॉलेज मधून केलं. मग ते शिक्षण घेत असताना 1 डिग्री आणि 1 डिप्लोमा आपल्याला घेता येतो. बरोबर. त्याच वेळेसला मी सिंहगड कॉलेज वडगाव बुद्रुक मध्ये आहे, मान्य नवले सरांचं, तर तिकडे मी डिप्लोमा इन कॉर्पोरेट लॉ, त्याच्यानंतर डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, त्याच्यानंतर डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर हे मी केलं. आणि आमच्याच ILS लॉ कॉलेजमध्ये मी ह्युमन राईटचा डिप्लोमा केला. त्याच्यानंतर आर्बिट्रेशन आणि मेडिएशनचा डिप्लोमा केला. त्याच्यानंतर मग हे सगळं शिक्षण झाल्यानंतर LLM मी DY पाटील कॉलेजमधून केलं. आणि आता MBA जे आहे माझं मुंबई MIT युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधून मी केलं. आणि PGDM मी MIT कॉलेजमधून केलं, कोथरूड कॅम्पसमधून. आणि आता PhD माझी DY पाटील कॉलेजमधूून चालू आहे. म्हणजे अजूनही शिक्षण चालूच आहे. हो, पण मला येणाऱ्या वर्षभरामध्ये माझी PhD संपेल. वा, अतिउत्तम. मी तर म्हणेन की तुम्ही फार प्रगती करत आहे स्वतःची पण, आणि त्याच प्रगतीबरोबर खूप काही भारतीयांना पुढे घेऊन चाललाय. मी थोडंसं अभ्यासक्रमावरती येतो. आपण कसं पाहतो की इतिहास, भूगोल असो किंवा गणित असो किंवा शास्त्र, असे विषय आधीच्या काळात घेऊन आपण अभ्यासक्रम पुढे जात होतो. पण आजकाल खूप काही नवीन विषय लागले. आजकाल आता असंही म्हटलं जातं की AI ला पण एक अभ्यासक्रमात ऍड केलं जाणार आहे. बरोबर. त्याबद्दल काय सांगता? परवाच आपल्या कॉलेजवरती माननीय चंद्रकांतदादा पाटील
हम्म. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य हा. हे कॉलेजवरती होते हो. आणि त्यांनी असं सांगितलं की ते आता AI ची युनिव्हर्सिटी काढतायत हम्म. आणि ती महाराष्ट्र शासन स्वतः काढतंय. वा. AI ची युनिव्हर्सिटी सेपरेट येणार आहे. हो हो. आणि मग ज्या वेळेसला माझं आणि त्यांचं बोलणं झालं त्यावेळेसला त्यांनी सांगितलं की AI मध्ये आता जर्नलिझम पण AI मध्ये येऊ शकतं, कारण आपल्याला माहिती आहे की काही जे न्यूज चॅनल्स आहेत हिंदीतले हम्म. तिकडच्या काही जे बुलेटिन्स आहेत ते AI थ्रू रन होतात. हम्म. बातमी सुद्धा AI लिहितंय, हम्म. प्रेझेंट करताना सुद्धा AIच प्रेझेंट करतंय. ते दिसताना ते तुम्हाला फक्त पुतळे हो, दिसत आहेत, हो, पण हो. ते ओरिजिनल म्हणजे ते काही ओरिजिनल लोक नाहीयेत, ते पुतळेच हो, आहेत. हो, हो. थोडक्यात बातमी लिहितंय सुद्धा ती मशीन, हा. सांगते ते सुद्धा मशीन. मग जर्नलिझम मध्ये तसंच आहे. सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या 2 महिन्याखाली ज्या वेळेसला चंद्रचूड आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते हम्म. त्यावेळेसला त्यांनी काही प्रश्न विचारले होते त्या वकिलांना. हम्म. 138 जी केस आहे म्हणजे चेक बाउन्सची जी केस असते, हम्म. ही चेक बाउन्सची केस ही एका AI वकिलांनी AI जज समोर मांडली आणि ओके. त्याचा निकाल 4 ते 5 मिनिटांमध्ये लगेचच त्या जजनी सुद्धा लगेचच्या लगेच तिथं देऊन टाकला. ओ. म्हणजे आता एवढ्या पद्धतीने हे चेंज व्हायला लागले. बरोबर. उद्याच्याला सुद्धा आपल्याकडचे हो. कोर्ट कचेरी आहेत हो. हे AI वरती जात आहेत. हो. IT क्षेत्र पूर्ण AI वरती जात आहे. हो. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आता ऑपरेशन जे आहे ते ऑपरेशन सुद्धा रोबोटच्या माध्यमातूनच आता रोबोटिक हो. ऑपरेशन्स होत आहेत. आपल्या इकडेच पिंपरीमध्ये हम्म. DY पाटील हॉस्पिटल आहे. हम्म. DY पाटील हॉस्पिटलमध्ये 200 पेक्षा जास्त ऑपरेशन्स आता रोबोटनी केलेले आहेत हे मागच्या 1 वर्षामध्ये. हम्म. आता त्याच्यामध्ये सुद्धा AI आलेला आहे. हम्म. मोबाईलमध्ये AI आहे, हम्म. कॅमेराज मध्ये AI आहे. येणारं सगळं जे जग आहे हे AI वरती जातं. बरोबर. परंतु आता एक शिक्षण संस्था चालक म्हणून हम्म. आम्ही ज्या वेळेसला याचा सगळा अभ्यास करतो त्यावेळेसला असं लक्षात येतं की आता जिथं ज्या विद्यार्थ्यांकडे काही क्वालिटीज नाहीयेत हम्म. किंवा जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी येणाऱ्या कालावधीमध्ये स्वतःमध्ये बदल करू शकत नाहीत, तर हे या सगळ्या यंत्रणेच्या बाहेर फेकले जाते. बरोबर. कारण आता AI ज्या वेळेसला येते त्यावेळेसला ते 4-4, 5-5 लोकांचं काम हे एकच मशीन करणार हो. आणि त्याला लिमिट्स नाहीये, ते थकणार नाहीये, हो. त्याला रिफ्युअल करायचं नाहीये, हो. हो. त्याला काय तुम्हाला पैसे भरायचे नाहीयेत, नाहीयेत. हो. ते 24 तास काम करू शकणारी मशीन आहे. बरोबर. त्याच्यामुळे आता आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा आता आम्हाला त्या पद्धतीने बदल करावे लागतील. म्हणून जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आता आम्ही या AIच्या रिलेटेड आता 8वी पासून पुढेच या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीनं AI सॉफ्टवेअर्स कसे तयार करायचे, AI इंजिनिअरिंग सुद्धा आता येणाऱ्या कालावधीमध्ये ते मोठ्या प्रमाणावरती चालू झालेला आहे. हा सगळा आता ट्रेंड नवीन. बरोबर. याच्या रिलेटेड आपल्याला मुलं कशी घेऊन जात येतील आणि हे प्रत्येक कोर्समध्ये आता आम्हाला करावं लागणार. आता जाधवर लॉ कॉलेज असेल तर तिथेही करावं लागेल. जाधवरचं जे इंजिनिअरिंग कॉलेज असेल तिकडे या गोष्टी कराव्या लागतील. MBA कॉलेजलाही करावे लागतील. कारण आता हे सगळे कोर्सेस तर चालूच आहेत, हो. पण प्रत्येक क्षेत्रामध्ये AI आलेलं आहे. जर्नलिझमचं मी आत्ताच उदाहरण हो, हो, आपल्याला हो. सांगितलं. तर आता जोपर्यंत प्रत्येक क्षेत्रातील लोक याचा अभ्यास करत नाहीत तोपर्यंत याच्यातून आपण कुणीही सुटू शकत नाही आणि नाही. किंवा पुढेही जाऊ हो. शकत नाही. आपली प्रगती त्याच्यामध्ये होऊ शकते. होऊ शकत नाही. अर्थातच सर अर्थातच प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती होणं गरजेचं आहे, प्रत्येक क्षेत्रात होणं गरजेचं आहे. पण मला पर्सनली एक गोष्टीची भीती अशी आहे की मानवी आयुष्यात सगळे जे प्रयत्न करतात ते आपल्या शिक्षणासाठी, आपल्या फायनान्शियल गरजा पूर्ण करण्यासाठी. कारण जर मी तर सरळ बोलेल की पैसा पाणी नसेल तर आयुष्यात काहीच आपण करू शकत नाही. बरोबर. पण सर मी काही दिवसाआधी सोशल मीडियावरती पण व्हिडिओज पाहिल्या की ज्या विद्यार्थ्यांचे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत, ज्यांचे एज्युकेशन इंजिनिअरिंगमध्ये वगैरे झालेत, अशा लोकांना पण जॉब नाही आहेत आत्ता. पण सर तुम्हाला असं कुठेतरी असं वाटतं का की जॉब आणि AIची जी टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे ह्याचं कुठेतरी भविष्यात जाऊन काही क्लॅशेस होऊ शकतं? मला याच्यात 2 गोष्टी मांडायच्या. आमचे जे युवक आहेत या युवकांच्या अपेक्षा फार जास्त आहेत. म्हणजे मला नोकरी लागली तर मग येणारा मुलगा, मला वडील सांगतात की ज्या वेळेसला मला नोकरी लागली त्यावेळेसला मी त्यांना विचारलं नाही की किती वेळ, बरोबर, आणि मी त्यांना विचारलं नाही की किती रुपये, बरोबर, नोकरी लागली फार झालं. हो, हे वडील मला सांगायचे. हो, माझा तर नोकरी करण्याचा कधी प्रश्नच उद्भवला नाही, त्याच्यामुळं मी अनुभवावरूनच फक्त सांगू शकतो. ज्या वेळेसला मी स्वतः आता इंटरव्ह्यूज घ्यायला लागलो हो, त्यावेळेसला लोक मला विचारत नाहीत की माझा जॉब प्रोफाईल काय आहे, जॉब प्रोफाईल म्हणजे काय, की मला काय काम करायचंय बरोबर, हे आता विचारत नाहीये. हो, मला वेकेशन किती, मला सुट्ट्या किती, हो, माझी यायची जायची वेळ किती, हो, मग मला बोनस किती मिळणार, मग बाकीच्या गोष्टी किती मिळणार, मग माझं पॅकेज किती आहे, मग मला पर्क्स कोणते कोणते आहेत, एवढ्याच गोष्टींची चर्चा 98% लोकांकडनं त्याच्यामध्ये होती. नोकऱ्या अवेलेबल आहेत का, तर 10,000% आहेत. ओके. आत्ताच्या स्थितीला फ्रॉम क्लास 4 टू क्लास 1 सगळ्या नोकऱ्या अवेलेबल आहेत. ओके. आजच्या स्थितीला हे लोकांपर्यंत पोहोचत नाहीये का, तर ते पोचतंय.
मी असं मानतो की हे मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचते, कारण अनेक असे .कॉम्स आहेत हो. की ज्या .कॉम वरती आता समजा काय jobsearch.com, नोकरी.com असं बरेच काय .कॉम्स आहेत, याच्यावरती ह्या माहिती जात आहेत. परंतु आमच्या ज्या मुलांच्या वाढलेल्या अपेक्षा आहेत, ह्या अपेक्षा त्यांच्या मनामध्ये त्यांनी इतकं मोठं करून ठेवलेलं आहे की त्याच्यामुळे ते एक्सेप्ट करत नाहीयेत ते 100% ते जॉब्स आणि ते. आता मी सुद्धा गेल्या वर्षी जवळपास जाधव ग्रुपच्या वतीनं 13 ते 14 ऍडव्हर्टाइजमेंट दिलेले आहेत. ओके. म्हणजे याचा अर्थ महिन्याला 2 ऍडव्हर्टाइजमेंट माझ्या स्वतःच्या गेलेल्या आहेत, नुसते एज्युकेशनच्या नाही. जाधव ग्रुप 19 वेगवेगळे बिझनेसेस करतो, मग ते हॉटेलिंग क्षेत्र असेल, एज्युकेशन असेल, टॅक्स कन्सल्टन्सी असेल, फिल्म लाईन असेल, हे स्वतः मी करतो. तिथं मला एवढी लोक पाहिजेत तरी मला ते भेटत नाही. बरोबर. म्हणजे शिपाई पाहिजेत तेवढे भेटत नाहीयेत, ड्रायव्हर पाहिजेत तेवढे भेटत नाहीयेत, एमटेक झालेली लोक जेवढी पाहिजेत तेवढी भेटत नाहीयेत, एमबीए झालेली जेवढी पाहिजे तेवढी भेटत नाहीत, कारण त्यांच्या अपेक्षा फार वेगळ्या पद्धतीच्या आहेत. लोक घरी बसतायत बिना नोकरीच्या, परंतु त्यांचे ते तयारी नाहीये की बाबा आपण आता उतरलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, आणि मेहनतीच्या जोरावरती आपण उद्या इन्क्रीमेंट मागितले पाहिजेत किंवा पैसे मागितले पाहिजेत. पहिला मुद्दा थोडा आउट ऑफ कॉन्टेक्ट जाऊन मी सांगितला अनुभव. दुसरा जो तुमचा मुद्दा होता की क्लॅशेस होणार आहेत का एआयचे आणि जॉबचे, ते 10,00,000% क्लॅशेस होणार आहे. त्याचं कारण असं की आत्ताच्या, जसं मी पहिला कॉन्टॅक्ट सांगितला जाणीवपूर्वक, आता ज्या मुलांच्या अपेक्षा आहेत, आता तुम्ही सुद्धा जर पाहिलं तर जी नवीन पोरं येत आहेत ना, त्यांना सगळ्या कंपन्या लगेच जॉब देत आहेत आणि जुन्यांना ते जॉब मधून आउट करतायत. त्याचं कारण असं की जेवढा तो जुना होतोय त्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्यावेळेसला त्याचे इन्क्रीमेंटच्या अपेक्षा वाढतायत, पर्क्स त्यांच्या डोक्यामध्ये वाढतायत. नवीन येणारी जी मुलं ते काय सांगेल ते काम ऐकतायत आणि त्यांना कमी अमाऊंट मध्ये ते मिळत आहेत. आणि येणारं जे नवीन टॅलेंट आहे, ते नवीन टॅलेंटला नवीन दुनिया पण माहितीये. ही जी जुनी होत चाललेली लोक आहेत, यांना काम ऐकायचे नाहीयेत, कोणालाही विचारा. असं काही नाहीये की निगेटिव्ह मी का सांगतोय, ते आहे, फॅक्ट आहे. तुम्ही कोणत्या एंटरप्रेन्योरकडे जावा आणि विचारा, कोणत्या एचआर कडे जावा आणि विचारा, कोणत्याही बॉसकडे जावा आणि विचारा. एचआरचं तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही सोशल मीडियामध्ये काम करता, ते एचआरच्या नावाने किती मीम्स आहेत. एचआरला काय म्हणजे ते दानवापेक्षा सुद्धा बेकार हालत एचआर. उद्याच्याला एखाद्याला एचआरचा जर जॉब ऑफर केला ना, तर तो घाबरून त्याला अटॅक बिटेक येईल. बरोबर, एवढी बेकार परिस्थिती झालेली. मग आता तिकडे क्लॅशेस होणार आहेत का, तर 100% क्लॅशेस होणार आहेत. त्याचं कारण असं, कारण एआय तुमच्याकडनं कोणती डिमांड करणार नाहीये. एआय तुम्ही सांगाल तेवढं काम करणार आहे, एआय पाहिजे तेवढे बदल करणार आहे, एआय दर महिन्याला अपडेट होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये बीट होणार आहे. बरोबर. आणि म्हणून तुम्हाला उद्याच्याला जर एआयच्या कॉम्पिटिशनला उतरायचं असेल, आता मानवी कॉम्पिटिशन नाही, आता मशीन वर्सेस मेन ह्युमन बिंग यांची ती मग कॉम्पिटिशन असणार आहे. म्हणजे ज्यावेळेसला ह्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला उतरायचंय, बरोबर, त्यावेळेसला स्वतःला सुद्धा अपडेट करावं लागेल, मेहनतीची तयारी ठेवावी लागेल. आता तुम्हाला माहिती असेल, ह्या मागच्या वर्षभरामध्ये तुम्ही एक बातमी कंटिन्यू पाहिली असेल, नारायण मूर्ती सन्माननीय यांची, की ते म्हणले की बाबा तुम्ही काम करा, मग 90 तास काम करा, 80 तास काम करा. म्हणलं की काय ट्रोलिंग, नारायण मूर्ती सारख्या माणसाची ट्रोलिंग व्हावी. कोण ट्रोलिंग करतंय? दीपिका पादुकोण यांनी पण हे केलं होतं. कोण ट्रोलिंग करतंय, आपण कुणाची ट्रोलिंग करतोय, आपली लायकी आहे का तेवढी, या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. म्हणजे मी जर नारायण मूर्तींच्या लेवलला असेल तर मग मी कमेंट करू शकतो. बरोबर, मी डिसरिस्पेक्ट कोणाचा करू शकत नाही, तो अधिकार कोणाला नाही. मी कमेंट करू शकतो की बाबा ते बरोबर आहे का चुकीचं आहे. बरोबर. अहो, ज्या व्यक्तीनं म्हणजे पार स्क्रॅच पासून एवढी मोठी मल्टीनॅशनल कंपनी उभा केली, सगळ्या जगामध्ये आज ते लाखो लोकांना नोकरी देतात, 100%, त्यांच्यावरती आपण कमेंट करतोय. 90 तास काम करा म्हणजे त्यांचं असं म्हणणं नाही की जावा आणि ते करा, मेहनत करा. हा त्याचा दुसरा कॉन्टॅक्ट आहे की दिवस रात्र तुम्ही मेहनत केली तर तुम्ही पुढे जाऊ शकता. बरोबर, हे बोलण्याचा त्यांचा अर्थ हा त्याच्या मागचा मतितार्थ आहे. आई वडील सुद्धा आपल्याला काय सांगतात, बरोबर, तुम्ही दिवस रात्र काम केलं पाहिजे. याचा अर्थ काय, झोपायचं सोडून द्या, सकाळी 7ला एकदा चालू केलं की दुसऱ्या दिवशी 7 पर्यंत करा, असा नाही अर्थ होत. मग तिथं तुम्ही तुमच्या आई बापाला ट्रोल करता का? नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या एआय ला आहे ना, जी लोक आता थकलेली, ज्यांना स्वतःचे फार बेकार अनुभव आलेले आहेत एम्प्लॉईचे, तिकडे आता एआय पुढे येणार. त्यामुळे क्लॅशेस होणार आहेत का? होणार. अर्थातच सर, म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे सांगेल, बरेच पॉडकास्ट झाले की टॉकच्या मंचावरती, पण तुम्ही ज्या प्रकारे प्रश्नांची उत्तरं देतात फार इंटरेस्टिंग आहेत. आणि म्हणजे मी तर यातून तुमचा ऍक्च्युली अभ्यास दिसून येतोय सर. तसंच थोडंसं पुढील प्रश्नावरती येतो सर, सोशल मीडिया आणि तुमच्या कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटमध्ये ज्यावेळी जो पुस्तकी अभ्यास शिकवला जातो, तोच अभ्यास सोशल मीडियावरती एक 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये किंवा 1 तासाच्या व्हिडिओमध्ये कुठेतरी तो कमी प्रमाणात सांगितला जातो. त्यामधून खूप साऱ्या मिसअंडरस्टँडिंग म्हणू किंवा गैरफायदा किंवा चुकीचेही मेसेज जातात. त्यालाच अर्थात आजकाल असंही म्हटलं जातं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, बरोबर. याबद्दल काय म्हणतात?
सोशल मीडियाचा फायदा आहे का, तर खूप आहे. बरोबर. सोशल मीडियाचे फायदा म्हणजे मेरिट्स आहेत का, तर खूप आहेत. हो. डिमेरिट्स आहेत का, तर त्याच्यापेक्षा जास्त. हो. तर फायदा कसा करून घ्यायचा हे तुम्हाला आणि आम्हाला ठरवावं लागेल. हो. मी जसं सुरुवात तुम्हाला सांगितली की फार तळागाळातलं टॅलेंट पुढे आलं हो. सोशल मीडियाच्या सगळ्या प्रचार प्रसारामुळे. मी 2 उदाहरणं इथं देऊ इच्छितो. पहिलं उदाहरण मला रिपीट करायचंय. अनेक टॅलेंट होतं क्रिकेटमधलं. जोपर्यंत IPL चालू झाली नाही तोपर्यंत त्यांना पुढे येता आलं नाही. लॉबिंग होती. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की क्रिकेटमध्ये लॉबिंग व्हायची. फार आपण ऐकलेले की लॉबिंग होती. मग हा चांगला नाही, सुनील गावस्कर आहे म्हणून त्याचा मुलगा आला, त्याला काहीच खेळता येत नव्हतं. रॉजर बिन्नींचा मुलगा आला मग त्याला काहीच करता येत नव्हतं. सचिन तेंडुलकरचा मुलगा आला म्हणजे त्यालाही काहीच करता येत नव्हतं. पण IPL मुळे काय झालं, तळागाळातील लोक पुढे आली. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की प्रो कबड्डी लीग चालू झालं. त्याच्यामुळे कबड्डी सारख्या खेळाला सुद्धा एक कमर्शियलायझेशन, त्याचं कमर्शियलायझेशन झालं आणि कबड्डीमध्ये सुद्धा लोक पुढे आली. खो खो चालू झालेला आहे. बास्केटबॉल त्याच्यामध्ये चालू झाले. बास्केटबॉल तर NBA फार जुनं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण त्याचे गेम्स खेळलेलो लहानपणी, त्याच्यामुळे तेही फार मोठ्या प्रमाणात पुढे आलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता माझ्यासारखी जी लोक आहेत ज्यांनी कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली त्यावेळेसला अनेक पेपर कसं चालतं तुम्हालाही माहितीये, बातम्या कशा येतात ते तुम्हालाही चांगलं माहितीये. आपण आता इकडं कसं आहे, काही गोष्टी जाहीररित्या बोलता येत नसतात, जे आहेत त्या आहेत. पण सोशल मीडियामुळे काय झालं, जो तळागाळातला माणूस आहे, जो वाड्या वस्ती तांड्यांवरचा माणूस आहे, जो जंगलामध्ये सुद्धा आदिवासी भागामध्ये जाऊन काम करतोय, त्यांनी जर एखादा फोटो काढला आणि तो जर सोशल मीडियाला टाकला तर हित केलेलं काम ते अमेरिकेमध्ये सुद्धा कळतंय. त्याच्यामुळे उद्याच्याला एखाद्या टीव्ही चॅनलनी, एखाद्या मीडिया हाऊसनी तुम्हाला नाही जरी सपोर्ट केलं तरी तुमचं काम हे सगळ्या जगाला कळतंय. एकही रुपया तुम्हाला त्याच्याशी खर्च करायची गरज नाहीये. PR चा एजंट ठेवा, PR साठी खर्च करा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नाहीयेत. हे झाले सगळे फायदे सोशल मीडियाचे. सोशल मीडियाचा तोटा काय झालेला आहे, जर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा आपण जसा विचार केला, मी मागेही 1-2दा-3दा एखाद्या माझ्या भाषणामध्ये असं सांगितलं की महाराष्ट्रामधले आणि देशामधले तुम्हाला जर सगळे प्रॉब्लेम सोडवायचे असतील, एक दिवसामध्ये या भारत देशामधलं जर तुम्हाला जातीयवाद संपवायचा असेल, एक दिवसामध्ये तुम्हाला या भारत देशातला प्रांतवाद संपवायचा असेल, तर तुम्ही सोशल मीडियाच्या पोस्टला 5 रुपये लावा, कमेंट टाकायला 1 रुपया लावा, बघण्यासाठी तुम्ही 3 रुपये लावा, तरी देखील 99.99% आपले प्रॉब्लेम संपून जातील. आज मराठवाड्याचा विचार जर आपण केला, ज्या मराठवाड्याला संतांची भूमी असं म्हटलं जातं, ज्या मराठवाड्याला, ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, ज्यांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं, ज्या महाराष्ट्राला छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आहे, ज्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास आहे, ज्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटलं जातं, आज त्या मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे, X जातीचा माणूस जर असेल तर Y जातीच्या माणसाच्या किराणा मालाच्या दुकानामध्ये किराणा घ्यायला जात नाही. Y जातीचा माणूस असेल तर एक जातीच्या माणसाच्या शेतामध्ये काम करायला जात नाही. एका जातीचा महाराज असेल तर दुसऱ्या जातीच्या सप्त्याला बोलवलं जात नाही. दुसऱ्या जातीचा सप्ताह असेल तर एका जातीच्या महाराजाला बोलवलं जात नाही. ही परिस्थिती आज झालेली. बरोबर. आपल्याकडे असं म्हटलं जातं गावाकडे की उसामध्ये कोणाला घेऊन जायचं, तर उसामध्ये लोक खायला प्यायला उसामध्ये जातात किंवा शेतामध्ये जातात किंवा डोंगरामध्ये जातात किंवा काय म्हणतो आपण त्याला, शिकारी करायला लोक जातात. बरोबर आहे. आज मित्रांना जर भेटायचं असेल तर भेटायला जाताना उसात भेटावं लागतं मित्रांना, कारण जर ते लंगोटी यार मित्र जर गावामध्ये भेटले तर बाकीची लोक त्यांना का तू त्यांना भेटला म्हणून त्यांच्यावरती फार बहिष्कार घालण्याची वेळ त्यांच्यावरती आली. बरोबर. ही परिस्थिती आज झाली. ही कशामुळे झाली, ही सोशल मीडियामुळे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती झालं. कारण माझा स्वतःचा अनुभव असा सांगतो की अनेक अकाउंट्स हे फेक अकाउंट्स आहेत. बरोबर. एकच माणसाचे 15-15, 20-20, 25-25 अकाउंट्स आहेत. तो माणूस ही राजकीय पोळी कंटिन्यू भाजली पाहिजे, कुठंतरी ते वातावरण कायम धगधगत राहिलं पाहिजे, हे प्रयत्न त्याच्यामध्ये आहे. बरोबर. युवा संसद घेत असताना माझा अनुभव असा सांगतो की ज्यांचं वय आता 16, 17, 18, 19, 20च्या दरम्यान आहे, या नवयुवकांना त्या ठिकाणी जातीचं काहीही घेणं देणं नाही, धर्माचं काहीही घेणं देणं नाही. जी काय आता वयोवृद्ध लोक होत चाललेली आहेत, ज्यांना अजूनही जुनं राजकारण खेळावं असं वाटतं, हा सगळा त्यांचा उपक्रम आहे. जोपर्यंत ही लोक आता आउटडेटेड होत नाहीत तोपर्यंत हा त्यांचा उपक्रम हा त्याच्यामध्ये तो चालूच राहील, हे मला त्याच्यामध्ये दिसतं. आता ज्या वेळेसला तुम्ही सोशल मीडिया आणि स्कूलिंग किंवा कॉलेजेसचा प्रश्न मला विचारता, त्यावेळेसला याचा फायदा आहे का, तर फार आहे.
त्याचं कारण असं तुम्हाला सांगतो की आता उद्या आमचा एखादा MBA मुलगा असेल, इंजिनिअरिंगचा मुलगा असेल, समजा माझ्या शिक्षण संस्थेची काय बाबा ताकद आहे, एखाद्या माणसाला जर मला कार्यक्रमाला घेऊन यायचं असेल तर बाबा एका माणसावर मी 10,000 रुपये आज खर्च करू शकतो. बरोबर. पण तो 10,000तला माणूस कोण येईल? पुण्यातल्या पुण्यात असला तर तो 10,000 येईल. बरोबर. मुंबईतून बोलवायचा आहे, दिल्लीतून बोलवायचा आहे, IITचा बोलवायचा आहे, IIMचा प्राध्यापक बोलवायचा आहे, तर ते शक्य नाही. बरोबर. बाहेरच्या देशातून केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा माणूस बोलवायचा आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा माणूस बोलवायचा आहे, तर तो 10,000 येऊ शकतो का? नाही येऊ शकत. आज सोशल मीडियाचा फायदा आम्हाला असा झालेला आहे की एखादा माणूस जो अमेरिकेत बसलेला आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, एखादा माणूस लंडनमध्ये बसलेला आहे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये किंवा तुमच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, तिथल्या लोकांना मी ऑनलाईन घेऊ शकतो. ऑनलाईन त्यांच्या वेळेनुसार ते कधीही जॉईन होऊ शकतात. 15 मिनिटाचं 20 मिनिटाचं सुद्धा लेक्चर ते त्याच्यामध्ये घेऊ शकतात. त्यांचं एक्सपर्ट लोकांचं लेक्चर आमच्या इथल्या मराठवाड्यातल्या छोट्याशा वडजी गावामध्ये असलेल्या सुद्धा मुलांना त्याच्यामध्ये भेटू शकतं. ही सोशल मीडियाची किमया आहे. उद्या लंडनचा माणूस मी वडजीला नेऊ शकतो का? माझ्या मराठवाड्यात नेऊ शकतो का? धाराशिव जिल्ह्यामध्ये शक्य नाही. बरोबर. तो तिकडे येणार पण नाही. आला तर धुळण ऊन ॲलर्जीनं तो माघारी पण जायचा नाही. ही परिस्थिती आहे आजची, खरी तर फॅक्ट आपण विचार केला तर. परंतु आज तिथल्या मुलांना सुद्धा बाहेरच्या देशातल्या लोकांचं जास्तीत जास्त ज्ञान घेता येतं. त्याचं कारण आहे सोशल मीडिया. बरोबर. त्याच्यामुळं जे काही इन्व्हॉल्वमेंट सोशल मीडियाची झालेली आहे एज्युकेशन मध्ये, कोरोनामुळे दुर्दैवी कारण मिळालं कोरोना, पण ते फार उत्तम झालं, चांगल्या दर्जाचं झालं की आज आता मला सुद्धा आमच्या अनेक मुलांना आम्ही आता ज्या लोकांना तिकडे फिजिकली गेस्ट लेक्चरला बोलवायचो, आता आम्ही ऑनलाईन घेतो. आमचे 2 पैसे वाचतात, त्यांच्याही लोकांचा टाइम वाचतो आणि फार चांगली चांगली लोक आम्हाला त्याच्यामध्ये आमंत्रित करता येतात, आमच्या आवाक्याच्या बाहेरची सुद्धा. बरोबर. अर्थातच सर, म्हणजे प्रश्नांना एवढी मोठी डेफिनेशन आणि एवढं मोठं उत्तर फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे मी तर सांगेल द AK टॉकच्या पॉडकास्टच्या प्रेक्षकांना खूप काही शिकायला मिळेल या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. जसं तुम्ही सांगितलं सर की परदेशात ज्या युनिव्हर्सिटी आहेत तिथून आपले विद्यार्थी जाऊन शिक्षण घेऊ शकतात, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. पण सर मला सांगा सर, परदेशातील शिक्षण किंवा भारतातील शिक्षण, बरेच विद्यार्थ्यांचं आजकाल स्वप्न असतं की परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं, त्यासाठी लोन घेणं. ते शिक्षण आपण भारतातही घेऊ शकतो. माझा पहिला प्रश्न आहे यातला फरक. दुसरी गोष्ट, परदेशातल्या कंपन्या, मोठमोठ्या कंपन्या ज्या भारतामध्ये त्यांचा बिझनेस रन करतायत, भारतातले जे विद्यार्थी त्यांना जॉब देत आहेत, बरोबर, अर्थातच त्यांचा काहीतरी त्यामध्ये फायदा असेल, बरोबर. पण असं का होतं की परदेशातच जाऊन शिक्षण घेणं गरजेचं आहे, किंवा भारतातल्या कंपन्या ज्या आहेत मोठमोठ्या, त्या कंपन्यांच्या ज्या प्लेसमेंट आहेत तिथं बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं काम करणं नाकारलं जातं, का होतं असं? ऍपल मोबाईल जर आपण घेतला, तुमच्याकडे स्टेटसनी पाहिलं जातं. हो. ऍपल पेक्षा जास्त फीचर्स ओप्पो आणि विवो मध्ये आहेत का? आहेत फीचर आहेत. ओप्पोचा मोबाईल जर घेऊन तुम्ही फिरलात, हो, तर तुमच्याकडे चांगल्या नजरेनं पाहिलं जातं का नाही जात? हो. ऍपल घेऊन फिरलात तर पाहिलं जातं का नाही जात? नाही. बरोबर आहे. हो. थोडक्यात हे उदाहरण दिलं. आता मूळ मुद्द्याकडे मी येतो. भारत देशाचा विचार करत असताना भारत हा त्याही वेळेसला सोने की चिडिया होता, आजही सोने की चिडिया तो आहे. त्याही वेळेसला मोठी अर्थव्यवस्था होती, आजही मोठी अर्थव्यवस्था आहे. ज्यावेळेसला इंग्रजांनी ठरवलं की ह्या देशावरती आपल्याला ईस्ट इंडिया कंपनी म्हणून यायचंय, राज्य करायचंय, जे काही त्यांच्या गोष्टी डोक्यामध्ये असतील, त्यावेळेसला लॉर्ड मॅकॉले यांना त्यांनी या देशामध्ये पाठवलं. आणि लॉर्ड मॅकॉले 1832 साली भारत देशामध्ये आला, उभा आडवा देश सगळा फिरला, आणि ज्यावेळेसला तो परत गेला, तिथल्या लोकसभे राज्यसभेमध्ये, म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स, आपली जशी लोकसभा राज्यसभा आहे तसं तिकडे तो भाषणाला उभा राहिला. आणि त्यांनी सांगितलं की या देशावरती जर तुम्हाला राज्य करायचं असेल, या देशामधलं 2 गोष्टी आपल्याला निस्तानाभूत कराव्या लागतील. ते म्हणजे पहिलं शिक्षण पद्धती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या देशामध्ये असलेली विविधतेमधील एकता, डिवाइड अँड रूल, जी पॉलिसी इंग्रजांनी राबवली आणि त्याच्यामुळे त्यांना या देशावरती राज्य करता आलं. आपला प्रश्न आहे एज्युकेशनचा. बरोबर. ज्या वेळेसला एज्युकेशन सिस्टीम आपली पाहिली, त्यावेळेसला त्यांनी असं सांगितलं होतं की या भारत देश मी उभा आडवा फिरलो, या देशामधली सगळीच्या सगळी लोक मला बलवान आणि बलशाली, बुद्धिमान सापडली, सगळीच्या सगळी लोक. आणि यांची जी शिक्षण पद्धती आहे, ही जी शिक्षण पद्धती आहे, जी गुरुकुल पद्धती, ज्याच्यामध्ये राजाचा मुलगा असेल तरी तो गुरुजीच्या घरी जायचा, गरीबाचा मुलगा असेल तरी तो गुरुजीच्या घरी जायचा, आणि सगळ्या दर्जाचं शिक्षण त्यांना भेटत होतं. आरती म्हणजे इकॉनॉमिक्स,
हेल्थ रिलेटेड, भाषांच्या रिलेटेड. हम्म. छत्रपती संभाजी महाराजांना 6-7 भाषा येत होत्या. हो 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 जुन्या कालावधीमध्ये शास्त्रनीती, हम्म. युद्धनीती, हो सगळ्या नीती आमच्या लोकांना यायच्या. जुन्या काळात जे वैद्य होते त्यांना डोक्याच्याही आजाराचं काही करता येत होतं, पायाच्याही आजाराचं करता येत होतं, हो हार्टच्याही आजाराचा ते करायचे, पोटाच्याही आजाराचं ते करायचे. हम्म. आजच्या आपल्यासारखं नाहीये की कानना घशाच्या डॉक्टरला छातीत काय चाललंय कळत नाही, छातीतल्या डॉक्टरला पायात काय चाललंय कळत नाही, हो. पायाच्या डॉक्टरला कळत नाही डोक्यात काय चाललंय. हो, हे वेगळं झालं. खरंय. ज्या डॉक्टर आहे जो डॉक्टर आहे डॉक्टरला इकॉनॉमिक्स बद्दल कळत नाही, इकॉनॉमिक्स वाल्याला भाषाशास्त्र मधलं कळत नाही, भाषाशास्त्रवाल्याला बाकीचं काहीच कळत नाही, असं नव्हतं. जुन्या कालावधीमध्ये सगळंच्या सगळं सगळ्या लोकांना यायचं. म्हणजे सगळे पोथीपुराण येत होते, आयुर्वेदिक सगळं ज्ञान होतं, युद्धाचं सगळं ज्ञान होतं, सगळ्या गोष्टी सगळ्यांना त्याच्यामध्ये त्या जमायच्या आणि त्याच्यामुळं सर्वगुण संपन्न असा व्यक्ती तो त्याच्यामध्ये बनायचा. आणि मग 1835 साली एल्फिस्टन नावाची हायस्कूल मुंबईमध्ये स्थापित झाली आणि त्यांना जी लोक लागतात त्यांची कामं राबवून घेण्यासाठी त्या पद्धतीची शिक्षण पद्धती बनवली. त्यांनी असं सांगितलं होतं भाषण करताना की मी सांगतोय ती जर शिक्षण पद्धती या देशामध्ये 20 वर्ष जर त्या ठिकाणी राबवली तर या देशावरती कायमस्वरूपी आपण राज्य करू शकू, असं सांगितलं होतं 1835 साली. 1835 पासून जर 20 वर्ष पुढे धरली तर 1855 पर्यंत ते फक्त राबवायला पाहिजे होतं आणि भारतावरती कायमस्वरूपी राज्य झालं असतं. जे 1835 साली त्यांनी जी शिक्षण पद्धती सांगितली ती आज 2025 पर्यंत तीच शिक्षण पद्धती आज आपल्या देशामध्ये चालू आहे. 2020 साली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये आणली. त्याची अंमलबजावणी हळूहळू चालू झालेली. त्याचं अंमलबजावणी 2030 सालापर्यंत त्या ठिकाणी चालणार आहे. म्हणजे जी गोष्ट 20 वर्ष चालायला पाहिजे होती ती जवळपास 185 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले ती गोष्टच झाली. त्यामुळे कधी कधी असं म्हटलं जातं की गोरे हकीम गए रे भैया, आ गए हकीम काले, चाबी बदल गई लेकिन बदले नाही येत ताले. ही परिस्थिती आमची त्याच्यामध्ये झाली. आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये काय झालं, आमच्या शिक्षण पद्धतीतून बल काढून घेतलं, बुद्धी काढून घेतली, सदविचार काढून घेतले. म्हणजे आमच्या लोकांना आज जर आपण पाहिलं शाळेमध्ये तर पीटीचा तास कधी आहे, आठवड्यातून फक्त 2दा अर्ध्या तासात, म्हणजे आठवड्यातून 1 तास फक्त आपल्या व्यायामासाठी त्यांनी त्याच्यामध्ये दिले. सदविचार आपल्याकडे पोथीपुराणांचं शिक्षण नाही, संस्कार कोणते घेतले जात नाहीत, हे सगळं त्याच्यातून काढून घेतलं. म्हणजे तोही विषय त्याच्यामध्ये संपला. राहतो सदविचारामध्ये अजून काय की थोर महात्म्यांची माहिती. आपल्या इतिहासामध्ये 4थीच्या पुस्तकाच्या नंतर 4थीच्या अभ्यासानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास आहे का? नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यास आहे, बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास आहे, त्याच्यानंतर आमचे नागपूरचे पांडुरंग खानखोजे यांचा अभ्यास आहे, भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचा अभ्यास आहे, झाशीच्या राणीचा अभ्यास आहे, लहुजी वस्तादांचा अभ्यास आहे, वासुदेव बळवंत फडक्यांचा अभ्यास आहे. मग आज ज्या पुण्याची ओळख आमची असं म्हटलं जातं, पुणे म्हटलं की लोक म्हणतायत मी दिल्लीला गेलो आणि मी त्या ड्रायव्हरने विचारलं मला साहब कहाँ से आहे, म्हणलं पुणे से. मग तो मला म्हणतो की आपके यहाँ पे तो कुछ भी करो, खाली आपको ऐसे लिखना पड़ता है और आप छोड़ देते हो. त्याला असं म्हणायचं होतं, पोर्शे कार ज्या वेळेसला धडकली आणि त्याच्या मुलाला असं त्या कोर्टाने शिक्षा सुनावली की तू निबंध लिह, बरोबर, आणि निबंधाची शिक्षा त्याला सुनावलेली होती. आज आमच्या युवकांना आपण सगळेच्या सगळे लोक आपल्या युवकांना नावं ठेवतायत की हे आदर्श कोणाचा घेत नाहीत. मग दारूचं प्रमाण पुण्यामध्ये मुलींचं वाढतंय, ड्रगचं प्रमाण मुलांचं पुण्यामध्ये वाढत चाललेलं आहे. आमच्या मुलांना तुम्ही सांगितलेच नाही ना बरोबर कोणाचा आदर्श घ्यायचा. छत्रपती शिवाजी महाराज 4थीच्या नंतर आदर्शच नाही, 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं त्यांनी. मग आमच्याकडे विविधतेत एकता जी होती ती शिवाजी महाराजांकडनं आपण शिकायला पाहिजे. ते महाराजच शिकवले नाही तर 18 पगड जातीचे लोक एकत्र कशी येणार? महाराजच शिकवले नाहीत तर इथं मुलींची सुरक्षितता कशा पद्धतीने येणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच जर आपल्याला शिकवले नाही तर संविधान कशासाठी निर्मित केलं, त्याच्यातला मतितार्थ काय हे आमच्या लोकांना कसं कळणार? थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. आम्हाला घडायचंय, आम्हाला कधी घडायचंय, आम्हाला शिकवलं तर आम्ही घडणार आहेत. आम्हाला जर शिकवलंच नाही, नुसतंच म्हणायचं महाराजांसारखं व्हा, महाराजांसारखं कसं व्हायचं हे जर तुम्ही आम्हाला सांगितलं नाही तर ते होणार नाही. त्याच्यामुळं आमची जी शिक्षण पद्धती आहे याच्यातून बल काढून घेतलं, सदविचार काढून घेतले, राहिली बुद्धी कशा पद्धतीची आम्हाला दिली, ज्या बुद्धीमध्ये फक्त कारकून तयार होतील. आमची शिक्षण पद्धती आताची अशीच आहे. जे मी पहिलं उदाहरण तुम्हाला
याचं जे दिलेलं होतं मोबाईलचं आणि त्याचं, की लोकांना का वाटतं बाहेरच्या देशामध्ये जावं, ही फॅड तयार झाली. बरोबर. की ऍपल मोबाईल जर हातामध्ये असेल तर ब्रँड, माझी इज्जत. मग तो मोबाईल तुम्ही तिकडे बजाज फायनान्सच्या 0 रुपये व्याजदरावरती घेतलेला असेल, इकडं घरी आपल्याकडे बनेन फाटलेला असला पण हातामध्ये मोबाईल ऍपलचा पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त सुविधा ओप्पो मध्ये आणि विवो मध्ये, पण ती ब्रँड व्हॅल्यू त्याच्या तेवढ्या दर्जाची ती क्रिएट करत नाही. त्याच्यामुळे लोक ते ओप्पो आणि विवो घेत नाहीत. ज्यांना ब्रँड दाखवायचं आहे ते मग ऍपल घेतात. मग आज माझा मुलगा कुठे आहे, बाहेरच्या देशात घ्या. बरोबर. माझा मुलगा कुठे आहे, आमक्या देशात आहे. पण आज याच पुण्यामध्ये अशी परिस्थिती आहे, कोथरूड भागामध्ये किंवा ठराविक भागांमध्ये, सांगितल्यानंतर लोकांना फार दुःख होईल की आज त्या लोकांचे अंत्यसंस्कार हे त्याकडच्या देशामध्ये बसूनच केले जातात. आयुष्यामध्ये काय आपल्याला कमवायचे, आयुष्यामध्ये फक्त आपल्याला शिक्षण बाहेरच्या देशामध्ये पाहिजे आणि पैसे आपल्याला कमवायचे, एवढंच फक्त आपलं आयुष्य राहिलेलं आहे का? आपण आईबापासाठी काय करणार आहेत का नाही करणार आहेत, आपली देशाच्या बद्दल काही जबाबदारी आहे का नाही आहे, समाजासाठीची जबाबदारी आणि कर्तव्य काही आपले आहेत का नाही आहेत. आज आईबाप मेल्यानंतर मुलं तिकडनं अंत्यसंस्कार करतायत ऑनलाईन वरती. मग जर आपला आईबाप मेल्यानंतर सुद्धा जर आपण नोकऱ्या सोडून आणि शिक्षण सोडून जर भारतात येऊ शकत नसतो तर गोष्टी करायच्यात कशासाठी, हा सुद्धा त्याच्यातला प्रश्न आहे. आणि जे लोक बाहेरच्या देशामध्ये जातात, आता बाहेरच्या देशामध्ये आणि आपल्या देशामधल्या शिक्षण पद्धतीत काय फरक आहे? बरोबर आहे, आमची शिक्षण पद्धती त्यांच्यापेक्षा मागच आहे. का माग आहे? कारण आमचे हे लॉर्ड मॅकॉलेनची कृपा आहे आमच्यावरती. बाहेरच्या देशामध्ये काय, त्यांना जे पाहिजे ते बदल करतायत, जे विकलं जातंय तेच ते पिकवतायत. आमच्याकडे काय, आमच्याकडे विकू न विकू, आम्हाला ठरविलं आम्हाला हे पिकवायचं, आम्ही ते पिकवतोच. मग तिकडं ते आमचे स्टोरेज जे आहेत ते फार ओव्हरफ्लो झाले, पण आमचं पिकवायचं कार्यक्रम चालूच आहे, तो काय आमचा बंद झालेला नाही. त्याच्यामुळे बाहेरच्या देशामधल्या आपल्या ह्याच्यात काय फरक आहे की बाबा त्यांना जे पाहिजे ते सध्याच्या स्थितीला त्याच्यामध्ये ते बनवत आहेत. आता ज्या कंपन्या बाहेरच्या देशातून आपल्या भारतामध्ये येत आहेत आणि त्यांना जे लेबर्स पाहिजेत, आता काय होतंय, ते कमवताना डॉलर्स मध्ये कमवतात, कमवताना युरोज मध्ये कमवतात. आमची जी पोरं आहेत त्यांना पगार देताना ते रुपीज मध्ये देत आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते सगळ्या गोष्टी परवडतायत, कारण कमवताना त्यांनी 87 रुपयांनी डॉलर, 100 रुपयांनी पाऊंड कमवतायत, देताना तुम्हाला 1 रुपयांनी तर पैसे परत माघारी करायचे. त्याच्यामुळे ते तुमच्या लोकांना नोकऱ्या देत आहेत, ते सोपं आहे. नोकऱ्या मिळायला पाहिजेत का, तर त्या मिळायला पण पाहिजेत. परंतु जे बाहेरच्या देशामध्ये जाऊन आपण शिक्षण घेतोय याचा काय जास्त फायदा आहे असं मला त्याच्यामध्ये वाटत नाही. कारण त्या पद्धतीचे जे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आता भारतात झालेले आहेत, ज्यांना आता अधिकार मिळालेले आहेत की कोणत्याही पद्धतीचं सिलेबस तुम्ही बनवू शकता आणि लोकांना नोकऱ्या देऊ शकता. आमच्याकडेही पीजीडीएमचा जो कोर्स आहे, ज्याला आम्हाला स्वायत्तता आहे की पाहिजे त्या पद्धतीचा कोर्स आम्ही डेव्हलप करू शकतो. आता पाहिजे त्या पद्धतीचा कोर्स डेव्हलप केल्यानंतर आम्ही त्या मुलांकडनं फी घेत नाही. आम्ही काय करतोय, 100% नोकरी लावून देतोय. त्यांना जो पगार मिळतोय त्या पगारातले 40% आम्ही त्या मुलांचे काढून घेतोय. म्हणजे नोकरीला नोकरी झाली, पाहिजे ते एज्युकेशन झालं, कंपनीचा सुद्धा काही खर्च होत नाहीये आता, कारण त्यांना ट्रेनिंग आणि प्लेसमेंट वरती खर्च करायचा नाहीये. एचआरचे त्याच्यामध्ये कष्ट आहेत, त्याच्यामध्ये ते वाचलेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला जर स्वायत्तता दिली, पाहिजे तो सिलेबस ठेवायची, तर ऑटोमॅटिकली आमच्याकडे सुद्धा हे सगळ्या गोष्टी चेंजेस होणार आहेत. आणि भारतामध्ये चेंजेस झालेत का, तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमुळे ते चेंजेस ऑलरेडी त्याच्यामध्ये ते झालेले आहेत. परंतु एक फॅड किंवा मी बाहेरच्या देशात गेलो पाहिजे, बाहेर जाऊन नोकरी केली पाहिजे, मग मला ते लाईफस्टाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. परंतु त्याचा फायदा आहे का, जास्त आहे असं मला वाटत नाही. कारण जर सगळं ऑनलाईनच गोष्टी करायच्या असतील शेवट आयुष्याचा, बरोबर, तो काही जास्त फायद्याचा आहे असं मला वाटत. बरोबर, अर्थातच सर जसं तुम्ही सांगितलं की 1835 साली जो अभ्यासक्रम म्हणजे मांडला गेला संसदेत, तोच अभ्यासक्रम आत्तापर्यंत चालू आहे. बरोबर, 180हून अधिक वर्ष झाले तो अभ्यासक्रम चालू. काय वाटतंय सर की 2025 साली कोणत्या प्रकारे भारतामध्ये अभ्यासक्रम असला पाहिजे, आता बघा विचार पाहिजे? आता बघा, 2 गोष्टी आहेत. स्वतःच्या भाषेमध्ये शिक्षण घेता आलं पाहिजे. जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जो पहिला मुद्दा आलेला आहे ना, तो भाषेमध्ये शिक्षण घेतात. तुमच्याकडे टॅलेंट आहे का, तर आहे. माझ्याकडे टॅलेंट आहे का, तर आहे. आपल्या दोघांपेक्षा जास्त टॅलेंट गावाकडे बसलेले. फक्त प्रॉब्लेम काय आहे ना, त्यांना ती भाषेमध्ये एक्सप्रेस करता येत नाही. बरोबर, फक्त इंग्लिश आडवी येते. कशामुळे इंग्लिश पाहिजे मला हे गोष्टच कळत नाही. बरोबर, आज मी स्वतः वकील आहे. मी स्वतः वकील असताना या भारताला स्वतंत्र मिळून जवळपास 77-78 वर्ष झाली. या भारताला संविधान 1950 साली आपल्याला त्याच्यामध्ये मिळालं. तेव्हापासून आपण प्रजासत्ताक दिन त्या ठिकाणी साजरा करायला आपण सुरुवात झाली. आमचे केसेस लढताना आम्हाला इंग्लिश मधून लढावे लागतात का, कशासाठी? म्हणून मग जर उद्याच्याला त्याच लोकांना जर हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर त्यांना त्यांच्या भाषेमध्ये, मराठीमध्ये, मल्याळममध्ये, कन्नडीमध्ये
हिंदीमध्ये, गुजरातीमध्ये, पाहिजे त्या भाषेमध्ये जर त्यांना स्वतःच्या भाषेमध्ये जर त्या ठिकाणी केसेस लढता आल्या, तर जी लोक तासाला 5-5 लाख रुपये घेतात ना, आमची पोरं त्यांना उभी फाडतील, एवढी ताकद आणि एवढं नॉलेज ग्राउंड लेवलचं त्या मुलांच्या मध्ये आहे. खरंय. आणि म्हणून मग आमच्या मुलांसाठी म्हणून ज्या वेळेसला आपण म्हणजे ज्या पद्धतीचं एज्युकेशनचा आपण ज्या वेळेसला विचार करतो ते त्यांच्या भाषेमध्ये द्यायला पाहिजे, जे न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये झालंय. आता त्याचा परिणाम असा होणार आहे की तुमच्या नीटच्या एक्झाम्सला, तुमच्या एमपीएससीला, युपीएससीला हे जे आमचं तळागाळातलं टॅलेंट आहे ना, ते टॅलेंट आता वरती येणार आणि ते फार मोठ्या प्रमाणावरती वरती येणार. बरोबर. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यातला असा आहे की आता तुम्हाला पाहिजे ते शिक्षण घेता येणार आहे. म्हणजे आज मला डॉक्टरकीचं शिक्षण मी घेतो, डॉक्टरकीचं घेता घेता मला असं वाटलं की एखादा विषय मला आता इकॉनॉमिक्सचा घ्यायचा, माझी आवड आहे इकॉनॉमिक्सची, मला ते घेता येणार आहे. एखादा माणूस इकॉनॉमिक्स आहे, त्याला असं वाटतं की नाही मला उद्या गायनामध्ये पण जायचंय, त्याला गायनाचा पण एक कोर्स घेता येणार आहे. उद्या मी एमकॉम करतो, एमकॉम वाल्याला असं वाटलं की नाही मला इतिहास पण शिकायचा आहे, तर तो इतिहास पण एमकॉम वाला माणूस बीएचा एखादा विषय घेऊ शकतो. या पद्धतीची व्यवस्था आता त्याच्यामध्ये तयार झाली. त्याच्यामुळे काय होणार आहे की मल्टीटास्किंग, मल्टी अनुभव असलेला, मल्टी शिक्षण घेतलेला मुलगा आता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तयार होतो. त्याच्यामुळे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी फायदेशीर आहे का? ते नक्कीच फायदेशीर आहे. त्याच्यातून फायदा होणार आहे का? तर नक्कीच फायदा होणार. अर्थातच सर हे झाले सर्व काही सामाजिक प्रश्न. बरोबर. जाधवर इन्स्टिट्यूट, आपण ह्या मुद्द्यावरती आता येऊ. मी पण फार एक्सायटेड आहे की जाधवर इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये कशा प्रकारे काम करत आहे ह्याच्यावरती आपण बोलूया. सर काय सांगताल, पहिला विचार कधी आला होता की आता आपल्याला एक शिक्षण संस्थेची सुरुवात करायची आहे? आमचे वडील ज्या वेळेसला 1986 साली पुण्यामध्ये आले, साहजिक आहे, मी जसं मागाशी सांगितलं की अनेक सामाजिक कार्य त्यांनी केले आणि आपल्या कलिग्सला आपण माहिती देतो की बाबा मी काय करून आलोय, कशा कशा पद्धतीचं काम केलेलं आहे. आणि मग काय झालं, ज्या जेदे कॉलेजमध्ये आमचे वडील कामाला होते प्राध्यापक म्हणून, ती छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेली संस्था आहे. शुक्रवार पेठेमध्ये जेदे कॉलेज, जेदे महाविद्यालय कला वाणिज्य विज्ञान असं ते आहे. आणि त्या कॉलेजची एमकॉमची मान्यता गेली आणि मान्यता गेल्यानंतर थोडं हिनवायचं म्हणून त्या प्राचार्यांनी आमच्या वडिलांना बोलवलं आणि म्हणले, काय रे, म्हणले तू तर लय सांगतोस, शाळा आणली काय काय तुझ्या लय ओळखीत 100 कामं करत होता, ती आपली मान्यता गेली, म्हणले जा आणून दाखव. मग आमच्या वडिलांनी सन्माननीय विश्वनाथ कराड सर यांच्या मदतीनं आपल्याला ती मान्यता कशी आणता येते याचा प्रयत्न त्यांनी त्याच्यामध्ये केला. मान्यता आणली. आणल्यानंतर कसं असतं की आणल्यानंतर किमान ज्या वेळेसला संस्थेचा ज्या वेळेसला कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये सुधाकर जाधवर याचा कुठंच उल्लेख नाही. मग त्यांना ते वाईट वाटलं की किमान म्हणायला पाहिजे की बाबा हा माणूस बसनं जात होता, बसनं येत होता, हा तिथं साहजिक आहे ना की एखादं आपण काम केलं तर आपण म्हणतो बाबा हा क्लर्क होता, हा क्लर्क जायची याची कामं करत होता, त्याला आपण फुल ना फुलाची पाकळी देतो. ह्यांचा नाम उल्लेख सुद्धा तिथं कुठे केला नाही. प्राचार्यांच्या हस्ते तो सगळा कार्यक्रम त्याच्यामध्ये तो झालेला होता. आणि म्हणून मग आमचे वडील फार म्हणजे 20 बाय 20 चीच खोली असेल त्याच्यापेक्षा कमी वडगाव बुद्रुकला त्या ठिकाणी तिथे ते राहिला होते एका चाळीमध्ये, खोतांच्या चाळीमध्ये. तिथे एक सरपंच होते सन्माननीय दांगट पाटील म्हणून. त्यांनी सांगितलं नाही, म्हणले मला आता शाळा चालू करायची. आणि शाळा का चालू करायची ज्या वेळेसला ते म्हणले, त्यांनी सांगितलं बाबा ह्या 2 खोल्या शाळा चालू कर. 1995 साली कन्या शाळेपासून या शिक्षण संस्थेची सुरुवात झाली. ती का झाली, इकडं कुणीच नामोल्लेख केला नाही. नामोल्लेख केला नाही, मी करू शकतो म्हणून मग तिथं ते चालू झालं. आता ते चालू झाल्यानंतर 1995 साली 2 शिक्षण संस्थांची स्थापना आमच्या वडिलांनी केली, एक वडगावमध्ये आणि एक दाहेरीमध्ये. आणि ह्या झाल्यानंतर सगळं कामकाज करण्याचं काम आमच्या वडिलांनीच केलं. त्यावेळेसला आमचं कोणाचं लिगल एज नव्हतं. संस्था स्थापन करायची म्हणजे मिनिमम 7 लोक तरी किमान त्या बॉडीमध्ये लागतात. आमचं लिगल एज कोणाचं नव्हतं, ज्यांचं होतं ते पुण्यामध्ये नव्हते. आणि बाबा आपल्याला बॅकिंगला कोणी नाहीये, आपल्या मागं कोणी नाहीये, म्हणून मग आमच्या वडिलांनी काय केलं, सेक्रेटरी म्हणून फक्त स्वतःचं नाव टाकलं आणि बाकीची जी सगळी नावं होती ती तिथल्या ज्या लोकांनी त्या म्हणजे जे स्थानिक लोक होते त्या स्थानिक लोकांची नावं त्यांनी त्याच्यामध्ये टाकली. आता कसं असतं की एखादं बाळ हे जर कुपोषित असेल, नवरा म्हणतो बायको गेले, बायको म्हणतो नवऱ्यावर गेले, तर तेच जर बाळ IAS IPS अधिकारी झालं, मोठा इंडस्ट्रियलिस्ट झालं, बिझनेसमॅन झालं, ते चांगलं सुसंस्कारी असेल, तर मग ते काय असतं, बायको म्हणते माझ्यावर गेले, नवरा म्हणतो माझ्यावर गेले, आजी आजोबा म्हणतात नाही हे माझ्यावरच गेले. आणि मग एखादी आत्या असते ती नाही म्हणते आत्याचेच गुण याच्यामध्ये उतरलेत, मावशी म्हणते मावशीवर गेले, सगळी दुनिया त्याच्यामध्ये येते. मग ज्या वेळेसला त्या शिक्षण संस्थांमध्ये काहीच नव्हतं
त्यावेळेसला ते जे अपत्य होतं ते फक्त सुधाकर जाधवर यांचं होतं. मग ज्या वेळेसला ते नावारूपाला यायला लागलं त्यावेळेसला त्याचे आईबाप फार कुठून वाढले. कुठून 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 वाढले उगवले आणि प्रत्येक जण म्हणायला लागले की हे माझंच आहे. आता त्याचं डीएनए टेस्ट करता येत नसती, त्याच्यामुळे त्याची डीएनए टेस्ट झाली नाही, अन्यथा त्याची डीएनए टेस्ट आपण करून ते सांगितलं असतं ते कोणाचं अपत्य आहे म्हणून. मग ज्यांचा कधी शिक्षणाचा संबंध आला नाही, ज्यांचा आणि शिक्षणाचा लांब लांबपर्यंत दुरान्वयी संबंध नाही, ज्यांना माहिती नाही की बालवाडीला मान्यता घ्यावी लागते का नाही घ्यावी लागेल हे सुद्धा ज्यांना माहिती नाही, ते आता संस्थाचालक म्हणून फिरायला लागले. मग त्यांनी आमच्या वडिलांना बाबा नाही आता तुम्ही राजीनामा द्या, तुम्ही बाहेर पडा, आता आमची मुलं आलेली आहेत त्यांच्याकडे तुम्ही सुपूर्त करा, जसं तुम्ही शार्दूल जाधवरच्या हातामध्ये सुपूर्त केलं तसं तुम्ही त्यांना ते सुपूर्त करा, अमकं तमकं असं बऱ्याच समुपदेशन त्यांनी त्याच्यामध्ये ते चालू केलं. या सगळ्या गोष्टी मी जरा जवळून पाहत होतो. हे काही एकाच दिवसात झालेलं नाही. मी ज्या वेळेसला 11वीला होतो 2011-10 पासूनच ह्या सगळ्या गोष्टींच्या हालचाली त्याच्यामध्ये चालू झालेल्या होत्या. माझं असं ठरलेलं होतं की मी 11वी-12वी झाल्यानंतर केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जायचं किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जायचं. ते दोन्ही विद्यापीठ मी बघून आलेलो होतो. ते माझं ठरलं होतं की कुठं राहायचं, कसं करायचं. माझ्या वडिलांनी मला तिकडे नेऊन आणलं, कुठं शिकायचंय काय, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या आणि ते शिकायचं आणि भारतात यायचं आणि जे जाधव ग्रुपचे विविध बिझनेसेस आहेत ते बिझनेसेस पुढे घेऊन जायचे, असं माझं प्लॅन होतं वैयक्तिक. बरोबर. वडिलांनी शिकवलेलं नव्हतं किंवा काय नाही. त्यावेळेसला माझ्या डोक्यात होतं की बाबा म्हणजे जसं मगाशी बोललो ना फॅड, बाहेरच्या देशात जायचं, हे माझ्याही डोक्यात होतं. हे वडिलांचा झालेला अपमान हा मी डोळ्यांनी पाहिला. त्या माणसाने किती कष्टातून या शिक्षण संस्था उभ्या केल्यात हे मी सगळंच्या सगळं पाहिलं आणि म्हणून मग मी 2014 साली जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची स्थापना केली. आता हे नाव देण्याचं काम हे मी केलं, स्थापना हे मी केल्या वडिलांच्या मार्गदर्शनामध्ये. शेवटी मी एकटा काही करू शकत नाही, वडिलांचं मार्गदर्शन हे त्याच्यामध्ये घेतलं आणि जेवढं काम वडिलांनी 1995 ते 2014 केलं त्याच्यापेक्षा 50 पट जास्त काम मी 2014 ते 2024 मध्ये केलं. 10 वर्षामध्ये म्हणजे वडिलांनी स्थापन केलेले शिक्षण संस्था म्हणजे 80 शाळा कॉलेज, 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी, 1,500 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. 10 वर्षामध्ये त्यातल्या मी 40 पेक्षा जास्त शाळा कॉलेजेस, 5 पेक्षा जास्त एज्युकेशनल कॅम्पस, 600 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि सगळ्या फॅकल्टी चालू करण्याचं काम हे मी त्याच्यामध्ये केलं. वडिलांचा झालेला अपमान, ज्या पद्धतीनं माझ्या वडिलांनी वयाच्या 50व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलं, तोच अपमान मी माझ्या वडिलांचा डोळ्यानं झालेला पाहिला. म्हणून मी त्या ठिकाणी या शिक्षण क्षेत्रामध्ये उडी मारली. बाकीचे बिझनेस चालू आहेत का ते चालू आहेत, मीच बघतोय का तर ते मीच बघतोय. बरोबर. परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीनं स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी घालवलं, ज्या व्यक्तीनं एवढं मोठं एक वटवृक्ष त्याच्यामध्ये उभा केलेलं होतं, ते आम्हाला आता जमीन घ्यावी लागली, तो खड्डा खांदावा लागला, त्याच्यात त्याचं रोपटं लावावं लागलं. आता ते झाड वाढतंय, 10 वर्षाचं त्याचं वय, परंतु जे काही त्यांनी उभा केलेलं होतं त्याच्यापेक्षाही मोठं मला त्याच्यामध्ये ते निर्माण करता आलं आणि माझ्या आयुष्याचं शेवटचं स्वप्न एकच आहे. त्या स्वप्न पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जरी मी मेलो तरी मला काही त्याच्यामध्ये गम वाटणार नाही. मला डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांच्या नावानं, आमच्या वडिलांच्या नावानं युनिव्हर्सिटी तयार करायची, ते विद्यापीठ अभिमत झालं पाहिजे. आणि मला आनंदाची बाब सांगू का तुम्हाला, 8वी युवा संसद 2 दिवसापूर्वी पार पडली. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आम्हाला असं सांगितलं की जर तुम्ही प्रस्ताव आणून दिला तर आम्ही तुम्हाला विद्यापीठ देऊ. ही सुद्धा एक चांगली सुरुवात ही त्याच्यामध्ये झाली. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये वडिलांचा झालेल्या अपमानाची आग आहे आणि आग मला कधी शांत बसू देणार नाही. बरोबर. जोपर्यंत डॉक्टर सुधाकरराव जाधवर नाव हे ध्रुव ताऱ्यासारखं जोपर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये चमकत नाही तोपर्यंत माझी ही जी घोडदौड आहे ही घोडदौड अशीच चालू राहणार. आणि त्याच्यामुळे मी शिक्षण क्षेत्रात का यायचं, मी शिक्षण संस्था का स्थापन केली, वडिलांनी स्थापन केलेली होतीच, परंतु तिथं त्यांना जो संघर्ष करावा लागला स्वतः उभा करून निर्माण करून, त्या पद्धतीनं हे सगळं पाहिलं आणि त्याच्यापेक्षा मोठं आपल्याला उभं करायचंय म्हणून हे मी उभं केलं. अर्थातच सर आपण सगळे बॉलिवूडच्या फिल्म्स पाहत असतो, पण तुम्ही जे काय सांगत होता आता तुमचा जो अनुभव, तुमचा जो प्रवास सर एखाद्या फिल्मला पण लाजवेल असा हा प्रकार आपण म्हणू शकतो. मी तर सांगेल भविष्यात यावरती एक फिल्म पण आली पाहिजे. आम्ही काढतोय. ओके. आम्ही वडिलांनी आत्मचरित्र तयार केलेलं आहे. आता आम्ही त्याचं फिल्म मध्ये सुद्धा त्याचं आम्ही रूपांतर करणार आहे. पण आता का थांबलोय, कारण
जरा थोडं हा. एंडिंग कडे ह्या सगळ्या गोष्टी येतात. पिक्चरचे 2 पार्ट नाहीत करायचे. हा हा मला एकाच पार्ट मध्ये पिक्चर काढायचा आहे. काय अनुभव अजून त्यांची येत आहेत हो. त्याच्यासाठी आम्ही थांबलोय. अर्थातच द एके टॉकच्या पॉडकास्टला फार मोठी बातमी बाहेर आली मी तर म्हणू शकतो. पण फार म्हणजे मोटिवेशनल स्टोरी आहे आणि मी तर सांगेल महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या प्रत्येक मुलांनी आणि मुलींनी आदर्श घेतला पाहिजे की आपल्या आईवडिलांचं महत्त्व काय असतं. कारण याच्यासाठी मला प्रेरणा मिळते ती छत्रपती संभाजी महाराजांकडून. हम्म, आमच्या आबासाहेबांचे संकल्पित तेच हम्म. करणे आम्हा सागत्य. हाताची बोटं तोडली, हो नखं काढली, छोटे छोटे अंगाचे तुकडे झाले, डोळे जाळले, जीभ काढली, तरी देखील स्वतःच्या वडिलांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून त्या माणसानं आयुष्य त्यागलं. बरोबर. 1 मिनिटामध्ये माफी मागितली असती, तिथून बाहेर पडता आलं असतं, पळून येता आलं असतं, तिथून पुढे सुद्धा आपल्याला म्हणजे स्वराज्य उभं करता आलं असतं. हो. परंतु महागार त्या व्यक्तीने घेतली. हम्म. खरं. फक्त आणि फक्त विचार स्वतःच्या वडिलांचे, लोकांसाठीचे, स्वराज्यासाठीचे आणि विविधतेतील एकता, 18 हो. पगड जातीची हो, लोक, हो. स्वराज्यामध्ये काम करत असलेली लोक, यांच्यासाठी म्हणून त्या माणसानं जीव त्यागला. बरोबर. आपण काय त्यांच्या पायाच्या धुळीची इतकी आपली लायकी नाही. अर्थातच सर फार मोटिवेशनल स्टोरी आहे सर ही. सर काय सांगताल जाधवर इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं? जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये सगळेच पारंपरिक कोर्सेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंडर चालणारे आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र म्हणजे ओपन युनिव्हर्सिटी, डिस्टन्स एज्युकेशन ज्याला म्हणतो, सगळे कोर्सेस आपण चालवतो. उदाहरण द्यायचं झालं तर इंग्लिश मिडियम असेल, मराठी मिडियम असेल, सेमी इंग्लिश असेल, सीबीएसई स्कूल असेल, 11वी-12वी असेल, ज्युनियर कॉलेज, त्याच्यामध्ये बायफोकल, आर्ट, सायन्स, कॉमर्स, त्याच्यानंतर BBA, BCA, BCS, MCA, MCS, त्याच्यानंतर BA, BCom, MA, MCom, BSc. नवीन काळाचा विचार केला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फॅशन डिझायनिंग, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, त्याच्यानंतर MBA, PGDM, DED, BEd, नर्सिंग, पॅरामेडिकल, DMLT, CMLT, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, जवळपास 40 शाळा, कॉलेजेस आपण त्याच्यामध्ये चालवतो. सगळ्या स्ट्रीमचं एज्युकेशन आपल्या लोकांकडे आहे. आणि यावर्षीपासून आम्ही लॉ कॉलेज चालू केलेलं आहे. ओके. BA LLB, 3 year LLB आणि 5 year LLB, हे सगळे कोर्सेस आपल्याकडे चालतात. सांगितलं सर, तुम्ही एका संस्थेचे संस्थापक आहे, अध्यक्ष आहे, बरोबर, युवा संसद, बरोबर, याबद्दल सर काय सांगता? युवा संसद आत्ताच 30 आणि 31 जानेवारीला 2025 पार पडली 8वी युवा संसद. युवा संसद म्हणजे काय? सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. युवकांनी राजकारणात आलं पाहिजे. वाड्या वस्ती तांड्यांवरची मुलं राजकारणात आली पाहिजे. गोरगरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातली मुलं राजकारणात आली पाहिजे. ज्यांच्याकडे जात नाही, ज्यांच्याकडे पैसे नाही, ज्यांच्याकडे गॉडफादर नाही, ज्यांच्याकडे आई नाही, ज्यांच्याकडे वडील नाही, ज्यांच्या मागे उभा राहण्यासाठी कोणी नाही. आई नाही, वडील नाही म्हणजे काय की नाव, ज्यांचं नाव नाही मागे, अशी लोक राजकारणात आली पाहिजेत. डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील, IT प्रोफेशनल्स असतील, ही सगळी लोक राजकारणात आली पाहिजेत. याच्यासाठीचा प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे. बरोबर. मी शाळेत होतो त्यावेळेसला असं म्हटलं जायचं 2020 साली भारत महासत्ता होणार. आता 2025 मध्ये आपण आहोत. झाला का नाही झाला, प्रत्येकाने आपापलं ठरवावं. जर उद्याच्याला, जिचा आता आपण म्हटलं सुरुवातीला की AIचं जग आहे, आता AI समजणारी पोरं राजकारणात आली पाहिजे. मॉडर्न जग समजणारी मुलं राजकारणात आली पाहिजे. म्हणून हा प्रेरणा देणारा कार्यक्रम राजकारणासाठीचा त्याच्यामध्येच आहे. सर अर्थातच सर तुम्ही एक युवा व्यक्तिमत्व म्हणून या भारतात, या महाराष्ट्रात काम करत आहे. एवढं मोठं जाधवर इन्स्टिट्यूट तुम्ही रन करत आहेत. सर काय सांगताल सर, काय युवांसाठी एक मोटिवेशनल मेसेज? मी सर्व युवकांना 2 गोष्टी सांगू इच्छितो. सगळ्यात प्रथम म्हणजे राष्ट्रप्रथम ही विचार आपण आपल्या मनामध्ये बिंबवणं गरजेचं आहे. जातीपाती रहित भारत, धर्म, जात या गोष्टी, प्रांतवाद, जातीवाद ह्याचा रहित असणारा भारत आपल्याला उभा करायचा. उदाहरण द्यावं असं वाटतं, आपल्या सगळे आपण लोक टॅक्स भरतो. त्या टॅक्स मधून एक युनिव्हर्सिटी चालती दिल्लीमध्ये, JNU नावाची युनिव्हर्सिटी. महान भारत देशाच्या विरोधामध्ये, याच महान भारत देशाच्या राजधानीमध्ये भारत तेरे तुकडे होंगे
अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या गेल्या. हमें चाहिए आझादी, मिलके रहेगी आझादी, डफल्या आपण पाहिल्या असेल तर डफल्या वाजवत वाजवत आझादी आझादीचे नारे सोशल मीडियावरती आजही व्हिडिओज त्याच्यामध्ये उपस्थित आहेत. मला आमच्या युवकांना एकच गोष्ट सांगायची, त्या मुलांचे विचार किती विरोधात आहेत, चांगले आहेत हा विषय सोडून द्या. त्यांचे जे विचार आहेत ते मांडण्याचं काम ते लोक करतात. मग ते विरोधात आहेत का बाजूचे त्या विषय सोडून द्या. आज आपल्याला जर देश एकसंघ ठेवायचा असेल तर आपल्याला धर्म, प्रांत, जात ह्या गोष्टी सोडून पुढे यावं लागेल. मला एक सांगा, ज्या देशामध्ये धर्मावरती, जातीवरती, प्रांतावरती भांडणं होत असतील सारखी, महाराष्ट्रामध्ये सुद्धा वातावरण किती तणावाचं झालं तुम्ही पाहिलंय. इंटरनेट बंद करावं लागलं, दंगली पेटल्या, रस्ते बंद झाले. या जर गोष्टी झाल्या तर कोणती मल्टीनॅशनल कंपनी, कोणती कंपनी त्या भागामध्ये येणारे, धंदा उभा करणारे? मग जर उद्याच्याला आपल्याला जर नोकऱ्या पाहिजे असतील, त्या भागाचा जर विकास पाहिजे असेल तर हे सगळं शांत पाहिजे वातावरण. बरोबर. त्याच्यासाठी म्हणून आपण एकसंघ तरी किमान राहिलं पाहिजे. ज्या हजारो लाखो लोकांनी प्राण आपल्या या देशासाठी त्यागले, ज्या वेळेसला भगतसिंग फासावरती चढायला लागले, भगतसिंगांनी आपल्या आईला सांगितलं होतं, आत्ताचा माझा जो जन्म आहे हा भारत मातेसाठी आहे, पुढच्या जन्मामध्ये मी तुझ्याच पोटी येईल आणि त्यावेळेसला मी तुझी सेवा करेल. आज मी भारत मातेची सेवा करतो. बरोबर. आता ज्या वेळेसला इंग्रज भारतामध्ये आले त्यावेळेसला ते फक्त 10,000 लोक होती आणि त्यावेळेसला 20 कोटी लोक आपण होतो. 20 कोटी लोकांवरती राज्य कोणी केलं? 10,000 लोकांनी केलं. का राज्य केलं? कारण 20 कोटी लोक एकत्र नाही. त्यावेळेसला तो माणूस आपला तिथला जेलमधला असलेला त्यांना म्हटला होता की तू कशाला तुम्ही जीव देताय? या देशातली लोक तुम्ही मेलेले आहेत हे सुद्धा लक्षात ठेवणार नाही, तुम्ही शहीद होताय, कोणालाही त्याचं काही घेणं देणं राहणार नाही, लोक तुमची आठवण सुद्धा काढणार नाहीत. हा देश जातीवादामध्ये वाटला गेलेला आहे, कुणीही एकत्र नाही. त्यावेळेसला भगतसिंगांनी सांगितलेलं होतं की म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही माफी मागा आणि आपण तुमची फाशी रद्द करू. ते म्हणले माफीचा तर विषय सोडून द्या, परंतु आज जर मी फासावरती चढलो तर माझा जो जन्म हा त्या ठिकाणी जो त्यागतोय मी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, त्याच्यातून तरी लोकांना प्रेरणा मिळेल आणि लोक एकत्रित येतील. हे त्यांचे विचार होते. बरोबर. आणि दुसरा मुद्दा म्हणजे बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो, हे कणकण करी बांधिले जण सेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे असे म्हणणारे साने गुरुजी यांच्या स्वप्नातला भारत आपल्याला घडवायचा. व्यसनापासून आपण दूर राहू. आज मला भीती एका गोष्टीची वाटते, मी स्वतः हॉटेलिंग व्यवसायामध्ये आहे. म्हणजे ज्या वेळेसला मी अनेक हॉटेल्सला जातो पाहायला, मुंबईमध्ये, बेंगलोरला, कुठल्याही हॉटेलला जावा तुम्ही, फायटर हॉटेलला जावा, टपरीवर जावा, यंग मुलं मुली सिगरेट पेताना दिसत आहेत. मुलांचं प्रमाण हे हॉटेल म्हणजे पुण्यामध्ये विचार केला तर ड्रग्ससाठी वाढत चाललंय, मुलींचं प्रमाण सिगारेटीसाठी वाढत चाललेलं आहे. ज्या भागामध्ये आता आपण बसलोय त्या औंध भागामध्ये दुर्दैव आहे. म्हणजे रिपब्लिक डे आणि इंडिपेंडन्स डे चे ऑफर्स कपड्यांची ठीक आहे, मी समजू शकतो बाबा, आज स्वातंत्र्य मिळालं तुम्हाला 50% ऑफ. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 275 ml च्या दारूच्या बाटल्या घेतल्या तर 250 ml ची बाटली फुकट. ही काय ऑफर झाली? कोणत्या कशासाठी आपण ऑफर देतोय? आपण सगळ्यांनी व्यसनमुक्त भारत, जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं दरवर्षी आपण दारू सोडा दूध पे अभियान घेतो. 1000 लिटर दूध आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सगळ्या दारूच्या दुकानांच्या बाहेर आपण उभा राहतो आणि ते दूध देतो आणि त्याच्यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न करतो आपण. आज आपण व्यसनमुक्त राहणं, स्वतःच्या बॉडीचा आपण विचार करणं आणि व्यसनमुक्त राहिल्यानंतर ऑटोमॅटिकली आपले विचार सुद्धा त्या पद्धतीचे चांगल्या दर्जाचे होतात. चांगल्या दर्जाचे विचार जर तुमचे असले तर त्याच्यात वैयक्तिक तुमचाच फायदा होणार आहे. त्याच्यामुळे आपण व्यसनमुक्त राहावं, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, एकसंघ राहावं, आपण सगळ्यांनी एकत्रित राहावं. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, इंस्टाग्राम, फेसबुक, जातन पातन, धर्मन, आरक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पडू नये असं मला वाटतं. उद्याच्याला आर्मीची जर लोक म्हटली नाही मी अमक्या समाजाची बटालियन आहे आमची, बाकीचं तिकडे काय काय ना आम्ही ह्याला येणार नाही, चालणार आहे असं नाही. उद्या पोलीस म्हणली मी अमक्या समाजाचं, मी अमक्या समाजाचंच रक्षण करणार, चालणार आहे आपल्याला? उद्या डॉक्टर म्हणला मी तमक्या समाजाचं, मी तमक्या समाजाचंच डॉक्टरच्याकडे जाऊन म्हणजे त्यांचंच ऑपरेशन करणार, चालणार आहे आपल्याला? आपण म्हणजे उद्या आपल्याला काय आजार झाला तर आपण म्हणतो भारीतल्या भारी डॉक्टर आणा, मला माणूस आमचा नीट करून पाहिजे. त्यावेळेसला तो जर म्हणला नाही मी काय, मला नाही चालणार आहे तुमच्या लोकांचं ऑपरेशन कर, तेव्हा चालेल का? नाही चालणार. त्यामुळे सगळ्या लोकांनी विचार करावा, सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करावा, राष्ट्रप्रथम याच गोष्टीचा विचार करावा, ही विनंती सगळ्यांना हात जोडून. अर्थातच सर
विचारांचं युद्ध आपण म्हणू शकतो आणि हे विचार कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. मी पण ह्या गोष्टीची सहमत आहे तुमच्या. फार छान वाटलं द एके टॉकच्या मराठी पॉडकास्टच्या so much. मंचावरती तुमच्याबरोबर बोलून आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी सर खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू थँक्यू सो मच सर. थँक्यू. थँक्यू